आमचे सरकार हिंदुत्ववादी पीडितांच्या पाठीशी ठाम. नितेश राणे. पिंपरी रोहिला येथे डुकरे कुटुंबाला न्याय देण्याचे राणेंचे आश्वासन. आमचे सरकार हिंदुत्ववादी असून हिंदुत्वाचे रक्षण करण्यासाठी आम्ही सदैव सक्षम आहोत. पिंपरी रोहिला येथे मयत मारुतराव डुकरे यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही त्यांच्या खंबीरपणे पाठीशी उभे आहोत, असे आश्वासन कॅबिनेट मंत्री व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी 10 डिसेंबर रोजी पीडित कुटुंबियांची भेट घेताना दिले. दुपारी 12 वाजता पिंपरी रोहिला येथे पोहोचून त्यांनी कुटुंबियांचं सांत्वन केलं. जिंतूर तालुक्यातील पिंपरी रोहिला येथे गत 21 ऑक्टोबर रोजी दीपावलीच्या दिवशी झालेल्या हल्ल्यात मारुतराव डुकरे गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी बोरी पोलीस ठाण्यात 16 जणांवर खुनाचा गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी यापैकी 12 आरोपींना अटक केली आहे. उर्वरित 4 आरोपींना तातडीने अटक करण्यासाठी आणि कठोर कारवाईसाठी आम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे राणे यांनी सांगितले. तसेच या प्रकरणात सरकारकडून योग्य ती मदत मिळावी यासाठी प्रयत्न सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं. पीडित कुटुंबियांनी भेटीदरम्यान नितेश राणे यांच्या समोर काही महत्त्वाच्या मागण्या मांडल्या. यात मुख्य आरोपीला फाशीची शिक्षा, संपूर्ण प्रकरणाची चौकशी CID किंवा SIT मार्फत करणे, आरोपींना निकाल लागेपर्यंत जामीन न देणे, न्याय प्रक्रिया जलद गतीने राबवणे, कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी देणे तसेच आर्थिक मदत देण्याच्या मागण्या करण्यात आल्या. यावेळी परिसरातील ग्रामस्थ, सरपंच, पोलीस पाटील व शासकीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बोरी पोलिसांनी या ठिकाणी कडक बंदोबस्त ठेवला होता.